सॅटर्डे आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे मित्रांनो। आज इथे मंडंगामध्ये एक मोठा प्रोग्राम अरेंज केलेला आहे आणि नितीन बालगुडे साहेब जे आहेत हे चांगले वक्ते आहेत आणि त्यांचं जो मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाने भरपूर सारे लोकांचं आयुष्य बदललेलं आहे। त्यांचे जे व्याख्यान असतो मी यूट्यूबवरती ऐकलेलं आहे, पण आज आपल्याला लाईव्ह ऐकण्याची संधी आहे आणि आपल्यासोबत देवारचे एक व्यक्ती आहेत बराडे साहेब, हे पण ऐकण्यासाठी आलेत। कमलाकर पण आहे, खास ऐकण्यासाठी आलेले आहेत। ऐकण्यासाठी का झालंय आमंत्रण दिलेलं का तुम्हाला? हो हो। आता पूर्ण मंडणगड तालुक्यामधील आपल्याबरोबर कमलाकर पण आहे, जावड्यातून स्पेशल आलेलं आहे। आज कशासाठी आलेलं आहे? आपण तिथं वक्तव्य ऐकायला बघा, पूर्ण मंडणगड तालुक्यामधून आज पूर्ण पब्लिक आलेलं आहे आणि हा खरोखर हा इव्हेंट जो आहे ना हा एकदम सक्सेसफुल होणार। बसायला जागा नाही, बसण्यासाठी जागा नाही। तुम्ही बाहेर इथे बघू शकता, पूर्ण गाड्या लागलेल्या तिकडे बघा, पूर्ण गाड्या आहे तिकडे, आजूबाजूला सगळे गाड्या आहेत। पूर्ण हा वातावरण जो आहे पूर्ण फुल भरलेला आहे बघा। आणि आपण पण जाणार आहोत आतमध्ये। आपल्याबरोबर अशी एक व्यक्ती आहे ज्याने ह्या प्रोग्रामसाठी खूप मेहनत घेतलेली आहे। यांच्या जोडीला आणखी चेतन गायकवाड, चेतन सातोपे आणि पूर्ण मंडणगडवासी जे आहे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेणार कशी काय तयारी केलेली आहे तुम्ही? साहेब, आम्हाला हा पहिल्यांदाच प्रोग्राम होतो आहे। नितीन बानुगडे पाटील मंडणगडमध्ये पहिल्यांदा येत आणि असा वक्तृत्व करणारा व्यक्ती पहिल्यांदा आल्यामुळे फक्त मुलांचं करिअर मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे। त्यामुळे प्रत्येक आम्ही शाळा, प्रत्येक वाडी, प्रत्येक समाज, आम्ही पूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात पोचलो आणि आज एवढी गर्दी होणार की बसायचा सुद्धा प्रॉब्लेम नाही, एवढी गर्दी खूप गर्दी होणार आहे। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही वातावरण सगळे बघा, पूर्ण गाड्या सगळीकडे लागलेल्या आहेत, पूर्ण फुल वातावरण भरलेलं आहे आणि खरोखर यांचं खूप मेहनत आहे मोठी। चला जाऊया आपण पुढे आता। हे बघा इकडे सर, नमस्कार। हां नमस्कार। हे बघा पूर्ण पब्लिक फुल आहे इकडे बघा, हे बघा। हां नमस्कार नमस्कार। हे बघा पूर्ण सर्व लोक मंडणगडचं पूर्ण पब्लिक इकडे आले आहे बघा, नमस्कार। हे बघा महिला मंडळ पण आहे, आपण जाऊया पुढे आता। हे बघा सर्व शिक्षक वर्ग पण आलेले आहेत, पूर्ण विद्यार्थी पण आहेत। सर नमस्कार। नमस्कार। हे बघा आता तुम्हाला बघायला मिळेल पूर्ण कॉलेजची मुलं पण आलेली आहेत, कारण विद्यार्थ्यांसाठी हां नमस्कार तसं साहेब, विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं मार्गदर्शन असणार आहे। जाऊया आपण पुढे। क्लासेस वगैरे एक राऊंड मारून या आपण पुढे। हां नमस्कार सर। आपण बघू शकता इथे सर्व शिक्षक वर्ग पण आहेत, विद्यार्थी वर्ग पण आहेत। आपल्यासमोर सुद्धा सर आहेत। सर, आजचा जो कार्यक्रम आहे हा तुम्हाला काय उत्स्फूर्त आहे, म्हणजे तुम्हाला? तर आज ही जी गर्दी आहे ती फक्त नितीन बानुगडे पाटील सर येणार आहेत त्यांच्यासाठी गर्दी होणार आहे आणि खरं तर त्यांचं हे अमुक व्यक्तिमत्व आहे। त्यांच्या नुसत्या म्हणजे भाषणासुद्धा मुलांच्या मध्ये नवीन स्फूर्ती, नवीन संस्कार मुलांच्या मध्ये जवळपास मुलांच्यासाठी खूप छान आहे। अजून सगळ्या जवळजवळ 10 वाजले, 10:30 वाजले, सगळा हॉल पॅक झालेला आहे। अजूनही मुलं येत आहेत, फक्त त्यांचे शब्द भाषण ऐकायसाठी खूप छान मंडळ वातावरण खूप छान झालं आहे आणि म्हणजे खूप समाधान वाटतं। थँक्यू सर। मंडळामध्ये असं कार्यक्रम खूप छान आहे। थँक्यू सर। मी पण यूट्यूबवरती सरांना ऐकलेलं होतं, आता प्रत्यक्ष आपण ऐकणार आहोत। धन्यवाद, भेटूया आपण। हे हे बघा हे सर्व इकडे जो हॉल आहे। नमस्कार सावडे साहेब। हां नमस्कार नमस्कार। चांगली तयारी केलेली आहे। हे बघा हे बघा पूर्ण कॉलेजच्या मुली पण आले सर्व। हे बघा बसायला जागा नाही। सर नमस्कार। आहे जागा मिळेल आहे जागा आहे। आपण जाऊन यावं पुढे, कशी काय तयारी आहे बघूया आपण। हां नमस्कार लोखंडे साहेब। नमस्कार नमस्कार।
हा नमस्कार वैगर साहेब नमस्कार वैगर साहेब नमस्कार. हे बघा फुल पॅक हॉल झालेला आहे. हे बघा म्हणजे उभं राहायला पण जागे नाही. हा ना हे बघा हा हे गर्दी बघू शकता तुम्ही. यासोबत भारतामध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीतल्या गृह खात्याच्या अंतर्गत हे बघा पूर्ण फुल गर्दी आहे. पूर्ण हॉल पॅक झालेले आहेत म्हणजे लोकांना उभं राहण्याची जागा नाही राहिलेली आहे. हे बघा कॉलेजची सर्व मुलं येत आहेत. हा नमस्कार. लिंक वगैरे असं काय नाही डायरेक्ट असेल होईल लिंक करतील ते टाकतील तुम्हाला सगळं गोंधळायची अजून किती लोक शिल्लक आहेत. तेव्हा अजून कॉलेजच्या मुलांची लाईन लागली. हा हॉल पूर्ण पॅक झालेला आहे आणि म्हणजे भरपूर मुलं आणि पब्लिक आलेले आहे. सुरुवात तर तुम्ही बघू शकता आपण थर्ड फ्लोअरचे आलेलो आहोत आणि इथे स्क्रीन लावलेली आहे. ती तुम्हाला मी दाखवतो फक्त. जेणेकरून मुलांना इंजिनिअरिंग झालेलं आहे आपल्याला डायरेक्ट प्लेसमेंट मिळतो. ते पण हे बघा इथे स्क्रीन लावलेली आहे. लाईव्ह खाली असणार आहे आणि स्क्रीनमध्ये इथे बघायला मिळेल. हे बघा ही पूर्ण शाळेतली मुलं सर्व. तर मग टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स नावाचा एक इन्स्टिट्यूट आहे. मुंबई आणि तुळजापूरमध्ये 2 ठिकाणी कॅम्पसेस आहेत. ज्या मुलांना सोशल सायन्समध्ये इंटरेस्ट आहे म्हणजे ह्युमॅनिटीज असतो हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक असे सब्जेक्ट आवडतात आणि ह्या मुलांना त्याच्यात काहीतरी वेगळं करायचं तर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ही आंतरराष्ट्रीय आता आपण ग्राउंड फ्लोअरला जाणार आहोत. हे बघा मस्त. हे बघा हा पण हॉल इथे लाईव्ह होणार आहे आणि वरती हे स्क्रीन लावलेली आहे. हे बघा इथे पॅक आहे. इकडे बघा इकडे स्क्रीन लावलेली आहे. हे बघा हे बघा इथे पण स्क्रीनवरती बघायला मिळेल. हे बघा ते हॉल पॅक झाले आहेत. फुल पब्लिक आहे. मिशन ज्या मुलांना केंद्र सरकारमध्ये काम करायची इच्छा आहे तर या ठिकाणी हे चांगलं एक्झाम्पल आहे. ग्रॅज्युएशनला असताना फक्त डिग्री न करता कारण फक्त डिग्री केली तर सर्टिफिकेट मिळेल. डिग्री करता करता उरलेल्या वेळेत जर आपण बँक पीओ म्हणजे राष्ट्रीयकृत बँका गव्हर्नमेंट बँकांचा पीओचा अभ्यासक्रम घेतला किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन ही पण केंद्र सरकारला मॅनपॉवर निवडून देण्याचं काम करणारा आयोग आहे. त्या दोघांपैकी एका परीक्षेची तयारी करली तर तुम्हाला ह्या सगळ्या परीक्षा देता येणार आहेत. एका वर्षात ह्या 15 परीक्षा आपण देऊ शकतो. सिलेबस सारखा आहे. 6 महिन्यात संपणारा सिलेबस आहे. आपण उरलेल्या वर्षात फक्त प्रॅक्टिस केली टेस्ट सिरीज सॉल्व्ह केल्या तर आपल्याला चांगला फायदा होतो आणि वयाच्या 21व्या वर्षी आपण स्केल 1 ऑफिसर होऊ शकतो. काय होतंय आपल्याला सिलेबस संपल्यानंतर टेस्ट सांबळे साहेब आलेले आहेत.
झालेलं आहे सरांचं आता आणि त्याच्यानंतर बालगुडे सर पण येतील. पूर्ण लाईव्ह प्रोग्राम बघायला मिळणार आहे आपल्याला. चला जाऊया आपण. तर आपण आता बघितलं जिजाऊ संस्थेचे संस्थापक जे आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे आणि काही वेळानंतर नमस्कार 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 काही वेळानंतर नितीन बाळगुडे सर यांचं पण आगमन होणार आहे. मान्यवर मंडळी नमस्कार. नमस्कार. बरं आहेत ना? हां पांडुरंगाच्या नावा इतकं जेव्हा सेवेचं महत्व वाटतं तेव्हा आठवलं जातं ते नाव म्हणजे निलेश सांबळे. ज्ञानेश्वरांची ज्ञानगंगा, तुकारामांची करुणा आणि गाडगे बाबांची सेवा या तिन्हींची प्रेरणा जिथे एकवटलेली भासते ना तिथे उभे ठाकतात ते निलेश सांबळे. हात जोडून विठ्ठलाला नमस्काराची नुकतीच ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी विक्रमी मतांनी निवड झाली आणि निवडणूक ही केवळ पैशाच्या जोरावर जिंकली जाते. हा सगळ्या पायंडा फोडण्याचं काम ज्या व्यक्तिमत्वानं केलं त्या सन्माननीय निलेशजी सांबळे साहेबांचा हा यथोचित सन्मान. यामध्ये पूर्वी समाजोन्नती संघ शाखेचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय विश्वनाथ रत्ते साहेब, ग्रामीणचे अध्यक्ष दिनेशजी साप्ते साहेब, ही सगळीच मंडळी आता इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबरच सर्व शाखा कार्यकारी सदस्यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्माननीय सांबळे साहेबांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करतोय. साहेब आपण आलात की मंडळगड खऱ्या अर्थाने चैतन्यानं बदलून दिलं. इथल्या प्रत्येक माणसाला आपल्या हक्काचा आधार आलाय याची जाणीव व्हायला सुरुवात होते आणि अनामिक पद्धतीनं अनेक मनात चाललेली जी काही विचार मी शिवण साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान सन्माननीय सांबळे साहेबांचा आपण करत आहोत. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मानित करत आहोत. यानंतर अधिक वेळ न गमावता मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याकरता ज्यांच्या वाणीला अधिकारता प्राप्त झाली आहे कारण की बोललेला प्रत्येक शब्द त्यांनी पूर्ण केला मी सन्माननीय सांबळे साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांशी संवाद साधावा. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आदरणीय निलेशजी सांबळे साहेबांना शपथ घेऊया. आजच्या आपल्या मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या करिअर गायडन्स कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख व्याख्याते आदरणीय बानगुडे पाटील साहेब, व्यासपीठावरील आणि तिन्ही सभामंडपात आणि बाहेर उभे राहिलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो सर्वांना नमस्कार. आज मध्ये प्रवेश केल्यापासून म्हणजे पहिली सभा आमची झाली होती तेव्हा माणसं नव्हती तेव्हा थोडंसं दुःख वाटलं होतं. परंतु आज आल्यानंतर आज समजलं की जर पावसाळा नसता तर इथे किती मोठा करिअर गायडन्सचा कार्यक्रम झाला असता याची कल्पनाही करता येत नाही. ते आजच्या दिवशी जाणवलं. आयोजकांच्या बरोबरच खूप अभिनंदन. इथे बसलेले सर्व आदरणीय शिक्षक वृंद, गट शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर सर्व विद्यार्थी मित्रांनो, हा अट्टहास कशासाठी आहे? एवढ्या दुरून बानगुडे पाटील साहेबांना बोलवलंय, आम्ही आलोय, सर्वजण आलोय. तर आपल्याला आता एक दिशा ठरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहिली पाहिजे. आज उद्याला मी आपल्यासारखाच एक शेतकऱ्याचा मुलगा एसटी मध्ये वडील कंडक्टर होते, आई शेती करायची, परंतु लहानपणीपासून स्वप्न बघितलं मलाही 70 किलोमीटर कॉलेजला 11वीला जायला लागायचं विक्रमगड टू भिवंडी. परंतु त्यावेळेस मी स्वप्न पाहिलं की कधीतरी भिवंडीची मुलं माझ्या गावात शिकली पाहिजे अशी परिस्थिती मी निर्माण करेन. अगदी शपथपूर्वक सांगतोय आज महाराष्ट्रातीलच नाही तर अगदी गुजरातच्या राज्यातले विद्यार्थी आपल्या धडकोळीच्या जिजाऊमध्ये शिकतात. हे स्वप्न पूर्ण करत असताना 90-91ला मी 11वीला असताना पेपरामध्ये बातम्या आल्या तर आमचा जव्हार तालुका होता. त्यावेळेस त्या जव्हार तालुक्यामध्ये 117 का 118 बालकं कुपोषणाने मृत्युमुखी पावले. तेव्हाही मन गैरवरलं की बाबा ते आदिवासी राहिले तर ते आपली माणसं आहेत
आणि आपल्या माणसांची शासन व्यवस्था करतोय, परंतु आपणही व्यवस्था केली पाहिजे, आरोग्याची व्यवस्था केली पाहिजे. आपण महाराष्ट्रात राहतोय. देशाला पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी आपल्या महाराष्ट्राने दिल्या आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जर गुजरातला सिल्वासला उपचारासाठी जायला लागत असेल किंवा दर 15 दिवसांनी माझ्या जिल्ह्यातील काही जर आरोग्याच्या सुविधे वाचून डिलिव्हरीला जात असताना मृत्युमुखी पवत असेल तर आपला जिवंत असण्याचा उपयोग नाही. त्या दृष्टीने स्वतःचे मल्टी स्पेशालिस्ट वडिलांच्या नावाने हॉस्पिटल सुरू केले. हे मी यासाठी सांगतो, मी मोठेपणा नाही करत, तर जे स्वप्न पाहिली ती स्वप्न साकारली, बहुतांशी साकारले, उरलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी आपल्यापर्यंत आलेले. मी 2008ला जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची निर्मिती करताना हे स्वप्न पाहिलं का आपल्याला कोकणच्या 5 जिल्ह्याचा आरोग्याचा विकास करायचा आहे, शिक्षणाचा विकास करायचा आहे. या 5 जिल्ह्यातली कुठलीच मायमाऊली किंवा कुठलाही आजोबा ज्याला मुलं बाळ नाही तेही आजी आजोबांना उपचाराशिवाय जगावता कामा नये अशी आरोग्य व्यवस्था तयार केली पाहिजे. त्या दृष्टीने 3 हॉस्पिटल आपण सुरू केलेले आहेत. लवकरच तुमच्याही बाजूला जवळच रायगड जिल्ह्यामध्ये आपण 4थं हॉस्पिटल सुरू करू आणि 5वं सिंधुदुर्गात होईल, जेणेकरून पोटाच्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोबापर्यंत उपचाराशिवाय कोण दगावणार नाही अशी काळजी आपण घेऊ. त्याचबरोबर दुसरं स्वप्न बघितलं का शिक्षणाशिवाय परिवर्तन होणार नाही. त्या दृष्टीने आपण आपली स्वप्न पूर्ण केली नाही केली माहिती नाही, परंतु ज्याला मुलबाळ नाही त्याही मुलाला आपण शिकवलं पाहिजे. या कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे ठाण्याची शिंगाणे असेल, मुंबईतील मोठमोठ्या शाळा असतील, अशा धर्तीच्या शाळा सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी पासून गोव्याच्या बॉर्डर पासून गुजरातच्या बॉर्डर पर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये एक चांगली शाळा उभी करायची, तर जेणेकरून आमचा कुठलाही माणूस 10-15 हजार रुपयाच्या पगारासाठी मुंबईकडे जाणार नाही, मुलांच्या शिक्षणाच्या नावाने जाणार नाही. त्याला इथेच मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून देऊ, जी मुंबईच्या दिल्लीच्या धर्तीवरच त्याला शिक्षण व्यवस्था मिळेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायची. त्यासाठी 10 CBSE शाळा उघडल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला बघतोय, आता मी बसलो होतो, बसल्यानंतर मला समजलं इथल्या गावकर ग्रामस्थांमार्फत का मंडणगडला दवाखाना आहे परंतु शिकाऊ डॉक्टर येतात. एक इन्चार्ज डॉक्टर आहे तो बाजूला कुठे दुसऱ्या तालुक्यामध्ये बसतो. त्याच वेळेस आपल्या पक्षाचे आरोग्य मंत्री आहेत योगेश दादांनाही मी SMS केला का दादा या बाबत बघून घ्या, परंतु आरोग्य मंत्री महोदयांना मेसेज केला का तात्काळ तिथे ताबडतोब लक्ष द्या. ते बोलले तात्काळ करता लगेच रिप्लाय आला का मी कन्सल्ट ऑफिसरशी बोलून तिथली आरोग्य व्यवस्था कशी सुधारेल याबाबत प्रयत्न करेल. आपल्याला आपल्या माणसाचा वाचवायचा, तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे, त्यापेक्षा निवडणुका आल्या तर त्याच्यासाठी राजकारण करावं, परंतु आपल्याला आपली माणसं मोठी झाली पाहिजे. आपल्याला आपले डॉक्टर करायचे. या बसलेल्या तरुणींनी स्वप्न पाहिली पाहिजे का मला MBBS MD डॉक्टर व्हायचंय, मला गायनाईक डॉक्टर होऊन मला माझ्या ताईला माझ्या आईला वाचवायचे, ही स्वप्न पाहिली पाहिजे. इथे बसलेल्या मुलांनी स्वप्न पाहिली पाहिजे का उद्याला आज गट शिक्षण अधिकारी साहेब आपल्या नाशिक जिल्ह्यातून आले, इथला जिल्हाधिकारी आपल्या या मातीतून बसला पाहिजे अशी स्वप्न आपल्या मुलांनी पाहिली पाहिजे. आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हाहू एक पालकत्व म्हणजे एक कुटुंबाप्रमाणेच आपल्या बरोबर आहे, हा विश्वास देण्यासाठी आपल्यापर्यंत आलो का आपण स्वप्न मोठी नाही पाहिजे. मी काल परवा बालगुडे पाटील साहेबांच्या कार्यात एक भाषण ऐकत होतो, सकाळी सकाळी मी मुलांनाही पाठवलं माझ्या. तर छत्रपती शिवाजी महाराजांना संकट नाही आली का, जेव्हा त्यांच्यावर औरंगजेबाने मोठा बलाढ्य हल्ला करायला आपल्या सरदारांकडे, आणि तो हल्ला केल्यानंतर त्यांना इतका मोठा तह करावा लागला का त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी राजांना द्यावं लागलं, शिवाजी महाराजांना द्यावं लागलं, स्वतःला वेठीत ठेवण्यात आलं. किल्ल्यापैकी जवळजवळ 10-15 किल्ले सोडले तर सर्व किल्ले दिले, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटल्यानंतर जवळजवळ 350हून जास्त किल्ले घेतले. हा इतिहास आपला सगळ्यांचा आहे. त्याच्यामुळे आपण काय ठरवलं आणि काय करू शकत नाही असं अजिबातच नाही. मगाशी गट शिक्षणाधिकारी साहेब बोलले आणले साहेब, या कोकणच्या मातीतील विद्यार्थ्यांमध्ये इतकी ताकद आहे की यांना जर प्लॅटफॉर्म उभा करून दिला तर उद्या आमच्या सिन्नर तालुक्यातील आंधळे साहेब IAS आहेत, IPS आहेत, अनेक अधिकारी. मी मध्ये एका गीते साहेबांच्या कार्यक्रमाला गेलो होतो निवृत्तीचे, ते एका गावामध्ये 75 अधिकारी होते. तर अशा अधिकारी आमच्याही कोकणच्या मातीतून प्रत्येक गावपाड्यातून गेले पाहिजे. आणि हे घालवण्यासाठी आदरणीय पालकवर्ग शिक्षक वृंदांनी थोडी मेहनत घेतली पाहिजे. त्यांनाही विनंती करण्यासाठी आलोय आणि इथे बसलेल्या सगळ्या 3 हॉलच्या विद्यार्थ्यांना विनंती करायला आलोय, बाळांनो स्वप्न मोठी पहा. आपला विकास शासन करायचं तर करेल, केंद्र सरकार करेल, राज्य सरकार करेल, परंतु आपण मनाशी ठरवलं पाहिजे. मी तुम्हाला विश्वास देतो तर कोल्हापूरहून आलेला स्वप्नील माने सरकार करून लहानपणी आई गेल्या होत्या, शिक्षण घेत असताना इंजिनिअरिंगचे वडील गेले,
त्यांनी स्वप्न पाहिलं, त्याला युपीएससी क्रॅक करायची होती, त्याला प्लॅटफॉर्म जिजाऊने उपलब्ध करून दिला. आज अभिमानाने सांगतो, वयाच्या 24व्या वर्षी IPS होऊन पश्चिम बंगालमध्ये IPS म्हणून नोकरी करतायत. सांगलीवरून आलेली शेतकऱ्याची मुलगी, तिला उद्या डेप्युटी कलेक्टर होता, तिला प्लॅटफॉर्म जिजाऊने उपलब्ध करून दिला. सोलापूरहून आलेला नागनाथला लावटा उस्फोट मजुराचा मुलगा, त्याला MPSC करायचे, त्याला उपलब्ध करून दिले. आज DYSP म्हणून पालघर SP ऑफिसला काम करतो. परत आपण सांगायचं काय अडचण आहे दादांनो, मी ज्या भागातून आलोय तो भाग आपल्यासारखाच आहे. तर दररोज त्या जिल्ह्यामध्ये 3 मुलं कुपोषणाने मरण होतात. ज्याप्रमाणे सर्पदोषाच्या केसेस इथे होतात, मृत्यूदावर माणसं मरतात, त्या पद्धतीने तिथेही मरतात. परंतु त्या परिस्थितीला छेद देण्यासाठी त्या भूमीचा एक तरुण जेव्हा ठरवतो, तेव्हा मगाशी मी सांगितलं का आमच्याकडे 95% डिलिव्हरी या सरकारी दवाखान्यात विदाऊट सीझर होता. ते काम आपल्या शिक्षणाने करू शकतो आपण. तर त्याच मातीतील पोरगा तिथे डॉक्टर आहे सरकारी दवाखान्यामध्ये. तो डॉक्टर असल्यानंतर त्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये कुठे हप्ते मिळत नसतील तर घेऊ शकत नाही. मोखाड्यापासून तर सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आमच्या भगिनींसाठी जे क्लास सांगतील असे इंग्लिश स्पीकिंग, योगापासून महिला शिवण क्लासपासून जेवण बनवण्यापासून ते सगळ्या क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल. कॉम्प्युटर क्लासेस होतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये पोलीस व सैन्य भरती केंद्र गटच्या परीक्षांसाठी मोफत क्लासेसची व्यवस्था आपल्याकडून करण्यात येईल. जेणेकरून शिपायापासून तर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत आपल्याला आपल्याच मातीतील माणूस गेला पाहिजे, घडला पाहिजे. समस्या 5 जिल्ह्याच्या सारख्याच आहेत. आरोग्याच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या असतील, रस्त्याच्या असतील, विजेच्या असतील, या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी प्रस्तावितांना दोष देण्यापेक्षा नवीन व्यवस्था आपण तयार करूया. इतकंच आपल्याला मी बोलतोय. आयोजकांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतोय. खूप चांगलं आयोजन त्यांनी केलं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो पालकांना का स्वप्न मोठी पहा. मी काय निवडणूक आले म्हणून भाषण द्यायला आलेलो नाही. मी कायम 12 महिने 24 तास आपल्या सोबत असेल. जिथे अडचण असेल तिथे आपल्याबरोबर उभा असेल. मंडळी, हे होते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबळे साहेब. मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली तर या व्हिडिओला जास्तीत शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा